बघा बघा प्रसादजी, याच्यात बरेच मुद्दे आहेत. एक तर ठाकरेंचा दुटप्पीपणा पहिले होता. ज्या उद्योगपतींवर ते घोर टीका करत होते त्याच उद्योगपतींना घरी बोलून आदर सन्मान त्यांचा करायचा. त्याच उद्योगपतींच्या लग्नात जाऊन तुम्ही 4-4, 5-5 दिवस ते एन्जॉय करायचा. तर हा कुठे ना कुठे जो दुटप्पीपणा होता हा लोकांना कळला. आणि सगळ्यात प्रसादजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? शिवसेनेचा जन्म मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी झाला. आज मला सांगा, शिवसेनेने विचारधारा सोडली, हिंदुत्व सोडलं. आज स्वातंत्र्यवीर सावरकर जे पूर्ण हिंदू समाजाचे आणि शिवसेनेचे पण एक नायक होते, त्यांना काँग्रेस पार्टी ओपनली शिव्या घालत होती आणि त्याच काँग्रेस पार्टीच्या मांडीला मांडी लावून ही सत्तेसाठी उपभोग घेत असते. तर मराठी माणूस जो स्वातंत्र्यवीर सावरकरांना आपलं दैवत मानतो ते कसं सहन करणार आहे? दुसरं असं बघा की मराठी माणूस आणि उद्योगपती जे आहे, टाटा असो, बिर्ला असो, अंबानी असो, अडाणी असो, हे काही कॉम्पिटिटर्स थोडी आहे. आज मुंबईचा जर विकास करण्यात जेवढा टाटांचा किंवा अंबानींचा वाटा आहे, अडाणींचा वाटा आहे, तर आज काही कॉम्पिटिशन नाही आहे की मराठी माणूस आणि अडाणीची काही कॉम्पिटिशन आहे की अडाणी काही आपल्या मराठी माणसांच्या नोकऱ्या जी. म्हणजे घेऊन जातात आहे का? तर विचारधारेशी तुम्हाला एकमत राहता नाही आलं. राशीद मामू सारखे लोक मातोश्रीवर जाऊन त्यांचा सत्कार होतो. उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे बनतात, ठीक अशा आहे. स्पर्धा घेतली जाते. तर विचारधारा सोडली आणि आज मराठी माणसाचं भलं करण्याच्या ऐवजी त्यांनी मराठी माणसाला मुंबईच्या हद्दपार करायचा प्रयत्न जो केला, जी. त्याच्यामुळे सगळं झालं. हे